नमस्ते, मी गणेश खेडकर. आता आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी या पूर्व परीक्षेसाठी पॉलिटी या विषयाची काय तयारी करायला पाहिजे याचं ओरिएंटेशनचं आज आपण डिस्कस करणार आहोत. आपला विषय राज्यघटना जो आहे, पॉलिटी आपण त्याला म्हणतो. गट ब आणि गट क यांच्या पूर्व परीक्षा, ज्या दोन्ही परीक्षा एक 9 नोव्हेंबरला आणि दुसरी परीक्षा 30 नोव्हेंबरला होणार आहे, यांची तयारी करताना तुम्ही काय करायला पाहिजे याच्याविषयीचा आज आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहीतच असेल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आयोग दोन पद्धतीने आपल्याकडे बोलतं. पहिलं, तुम्ही कोणत्या परीक्षेला तयारी करताय त्याचा सिलेबस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, सिलेबस. मग तुमच्या सिलेबस मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करणार आहात, मग त्याच्यामध्ये काय आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. दुसरं आणि ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे यापूर्वी त्या परीक्षेला आयोगाने काय क्वेश्चन विचारलेले आहेत, ज्याला आपण पीवायक्यू म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आयोग आपल्याला दोनच माध्यमातून बोलतं, एक सिलेबस आणि दुसरं आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका. आता उदाहरणार्थ तुमची ग्रुप बी आणि सी ची परीक्षा आहे, तर याचे साधारण 2017 ते 2024 च्या परीक्षा, या 2024 च्या परीक्षा दोन्ही 2025 मध्ये झालेल्या आहेत. या वर्षाचे पेपर तुम्ही पाहायला पाहिजे. मग आपला विषय जो आहे पॉलिटी, या पॉलिटी विषयाला साधारण 15 प्रश्न असतात. आणि आता या बॅचच्या माध्यमातून जो काही आपण अभ्यास करणार आहोत ते जर तुम्ही लक्षपूर्वक केलं तर तुम्हाला याच्यामध्ये 15 पैकी 15 मार्क्स पडतात. पोरांना पडलेले आहेत, माझा तसा अनुभव आहे. परंतु त्यासाठी काय करायला पाहिजे त्याची आज आपण इथं चर्चा करणार आहोत, त्याच्याविषयीचं बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे सगळ्याकडे सिलेबसची प्रत असली पाहिजे. सिलेबस पूर्व परीक्षेचा जो काय आहे, आयोगानं काय मेन्शन केलाय हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो पीवायक्यू. तुमच्याकडे आयोगाचे सर्व पेपर डिस्कस केलेले पाहिजेत. लक्षात ठेवा, आयोगानं यापूर्वी काय प्रश्न विचारलेत याच्यातून काय कळतं, कोणत्या टॉपिकवर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारले आहेत ते पाहता येतं. आणि आतापर्यंत या पीवायक्यूचं जे काही आपण अनालिसिस केलेलं आहे त्या अनालिसिस वरून आपल्याला लक्षात येतं राज्यघटना किंवा पॉलिटी या विषयासाठी एवढे टॉपिक आहेत, त्या टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन आयोग विचारताना पाहता येतं. आजच्या लेक्चरमध्ये सिलेबस किंवा महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे. त्या टॉपिक मधलं काय करायचं, कसं करायचं याच्याविषयी बोलणार आहे. त्याच्यानंतर काही क्वेश्चन आपण पाहूयात की कशा पद्धतीचा अभ्यास असतो. तुमचे मी 17 ते 24 याचे पेपर पण डिस्कस करणार आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी चे. त्यामुळे त्या बाबतीत निवांत राहा. पण आज पहिलं ओरिएंटेशनचं लेक्चर आहे, याच्यामध्ये आपण त्याची फक्त बेसिक माहिती पाहणार आहोत, हे इथं लक्षात घ्या. पहिल्यांदा घटनेची निर्मिती, आपलं संविधान कसं तयार झालेलं आहे ते आपल्याला पाहता येतं. इथे एकदा टॉपिक वाचून घेतो, नंतर त्या टॉपिक मध्ये काय काय करायचंय ते मी पुढे बोलतो. घटनेची निर्मिती, घटनेची वैशिष्ट्य, प्रस्तावना ज्याला आपण उद्देशिका किंवा प्रिअम्बल पण असं म्हणतो, मूलभूत हक्क आहेत, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, त्याच्यानंतर ग्रामपंचायत आपल्याला पाहता येतं, घटना दुरुस्ती आहे, राज्यपाल, राज्यपालानंतर मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, राज्याचं विधिमंडळ याच्यावर प्रश्न विचारले जातात. तुम्हाला जास्त प्रश्न याच्यावर विचारले जातात. किंवा मग उच्च न्यायालय आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय, संसद, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यावर तुलनेनं कमी प्रश्न विचारले जातात. जे काही घटनात्मक संस्था आहे त्याच्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग आहे, महाधिवक्ता यांच्याविषयी जे प्रश्न आहेत, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती आहे, सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची याच्यावरचे प्रश्न आहेत, शासकीय आयोग आपल्याला पाहता येतात, निवडणूक आयोग आपल्याला पाहता येतं, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे टॉपिक तुमच्याकडे असले पाहिजे. आता या टॉपिक मध्ये काय काय मेन्शन करायचंय किंवा काय काय डिटेल आहे ते आता आपल्याला एक एक करून पाहायचंय. पहिल्यांदा घटनेची निर्मिती, मग याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी हा टॉपिक येतो की संविधानाचं निर्माण जे काही 26 जानेवारी 1950 ला जे तुमचं माझं संविधान लागू झालेलं आहे ते संविधान कसं निर्माण झालेलं आहे, मग त्याच्यापूर्वीचे कायद्याची पार्श्वभूमी कशी होती, हे एक एक करून आपल्याला
समजून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सुद्धा आपल्याला जास्त करून 1773चा कायदा आहे, 1813च्या कायद्यामधल्या काही गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यानंतर जास्त प्रश्न विचारले जातात 1909, 1919, 1935चा कायदा आणि आजकाल आयोग 1947च्या कायद्यावर विचारले जातात. त्याच्यातलं आपला मेजर भर असणार आहे 1909, 1919, 1935च्या कायदा. मग ही ऐतिहासिक पार्श्वभूमी झाली की ज्याला आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणतो. मग त्याच्यानंतर घटनेची निर्मिती करताना मग घटनासभेची मागणी कोणी केलेली आहे, त्याला ब्रिटिशांचा काय प्रतिसाद होता, म्हणजे कॅबिनेट मिशन आहे ज्यालाच आपण त्रिमंत्री योजना म्हणतो, त्याच्यानुसार कशी घटना समिती स्थापन झाली, त्याच्या समित्या कोण होत्या, त्या समित्याची स्थापना कधी झाली, मग ज्या काही 22 समित्या आहेत त्यातल्या 8 मुख्य, 22 मायनर कमिट्या आहेत, त्याच्याविषयीचं काय काय विचारलं जाऊ शकतं, महिला किती होत्या, पहिल्या बैठकीला किती लोक होते, काही महत्वाच्या तारखा आहेत का, असं एक सगळं इत्यंभूत माहिती तिथं आपण पाहणार आहोत. घटनेची वैशिष्ट्ये, मग या घटनेचं वैशिष्ट्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपली घटना जी संसदीय शासन व्यवस्था आहे, मग एकात्म आहे, एकात्म म्हणजे इंटिग्रेटेड आहे, हे पाहता येतं. संघ राज्य स्वरूपाची आहे ज्याला आपण फेडरेशन म्हणतो. या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये पाहिलं, महत्वाचे पार्ट पाहिजेत आपल्याला, महत्वाचे शेड्यूल, महत्वाचे शेड्यूल नंतर कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे, सोर्सेस, साधारण 10 देश आणि एक कायदा 1935चा कायदा आणि 10 देश यांच्याकडून काय काय घ्यायचं आपल्याला ते आपण त्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. प्रस्तावना ज्याला उद्देशिका किंवा इंग्लिश मध्ये प्रिॲम्बल म्हटलं जातं, ती पूर्ण प्रिॲम्बल आपण पाठ करणार आहोत कारण प्रिॲम्बलवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. मग त्या प्रिॲम्बल मधले सगळे शब्द आपल्यासाठी महत्वाचे आहेत, त्याची सिक्वेन्स विचारली जाते. मग प्रिॲम्बल मध्ये घटना दुरुस्ती करता येते का, याच्या संदर्भातल्या केसेस काय काय आहेत, रिपब्लिक शब्द म्हणजे काय, सेक्युलर शब्द म्हणजे काय, याच्या व्याख्या पण आपण पाहणार आहोत. प्रिॲम्बलचं कुणी काय वर्णन केलंय याच्याविषयी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात, त्याचाही आपण तिथं सखोल अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट, ज्याला तुम्ही आम्ही फंडामेंटल राईट म्हणतो, याच्यामध्ये आपल्याला भाग तिसरा आहे. भाग तिसरा पाहत आहे तो 12 ते 35 कलम आहेत. 12 ते 35 आयोगाचा हा अतिशय टॉपिक आहे, महत्वाचा टॉपिक आहे, आवडता टॉपिक आहे. आयोग त्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारतं, म्हणून याचा अभ्यास करताना आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. विशेष करून याच्यातले कलम 14, कलम 15, 19, 21 आणि 32 याला आपल्याला जास्त वेळ लागेल, हे महत्वाचे. कलम 32 ला तर आयोगाने सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं आहे, तर संविधानाचं हृदय आणि आत्मा हे म्हटलेला पाहता येतं. मग त्या कलम 22 मध्ये काय काय तरतुदी आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये भारतीय नागरिकांना म्हणजे सिटीझनला लागू असणारे कलम कोणते आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत आपण. परकीय लोकांना कोणते लागू आहेत, जे काही कायदेशीर व्यक्ती यांना कोणते लागू आहेत, या आर्टिकल मधलं काय विचारलं जाऊ शकतं, जे सध्या करंटचं काय घडामोडी आहेत पॉलिटीमध्ये. आता याच्यातलं जर आपण 19 आर्टिकल करायला घेतलं तर मध्यंतरी तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल काही स्टँडअप कॉमेडियनवर केसेस दाखल झालेल्या आहेत फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या नावाखाली. मग त्याचा अभ्यास करणार आहोत. मग त्याच्यामुळे चर्चेत आहे. मग एक्सपेक्टेड एरिया कुठला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा मध्यंतरी काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केसेस केलेल्या होत्या की जे समाजवादी आणि सेक्युलर शब्द आहेत प्रिॲम्बल मधले ते काढून टाका. मग ते सेक्युलर शब्द त्याच्या काय काय उल्लेख आहेत, सेक्युलर शब्द कुठं कुठं आपल्याला पाहता येतो, त्या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. मार्गदर्शक तत्वे त्याला आपण डीपीएसपी म्हणतो, कुणाकडून घेतलेले आहेत, आयर्लंड कडून. कोणता भाग आहे, चौथा भाग आहे. आर्टिकल किती आहेत, 36 ते 51 आपल्याला पाहता येतात. मग या मार्गदर्शक तत्वावर काय प्रश्न विचारले जातात, त्याचा उद्देश काय आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
त्या मार्गदर्शक तत्वामधले समाजवादी कोणते आहेत, गांधीवादी कोणते आहेत, उदारमतवादी आणि बौद्धिक कोणते आहेत, याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यातला आर्टिकल 39 खूप बारकाईने विचारता आयोग, आपण सिलेबस डिकोड करत आहोत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. तुम्हाला अभ्यास करताना याची आयडिया असावी. पहिला व्हिडिओ तुमच्याकडे असावा की आता आपण पॉलिटिक्सचा अभ्यास करतोय बाबांनो, काय करायचंय आपल्याला, मग त्याच्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. नंतर याच्या संदर्भातल्या घटनादुरुस्त्या विचारल्या जातात, त्यामुळे 42वी घटनादुरुस्ती आहे, त्यानं 4 आर्टिकल टाकलेले आहेत. 44वी घटनादुरुस्ती आहे, त्याच्यानंतर 86वी घटनादुरुस्ती आहे, 97वी घटनादुरुस्ती आहे. या घटनादुरुस्तीने कोणतं आर्टिकल टाकलेलं आहे याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग मार्गदर्शक तत्वामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. यालाही साधारण आपल्याला 2 लेक्चर लागतील. फंडामेंटल राईटला 3 लेक्चर लागतील. ठीक आहे, जास्त लागले तरी काही हरकत नाही, पण तो टॉपिक असा आहे, एकदा समजला की त्याचे मार्क्स जाणार नाहीत. आपल्या विषयाचा फायदा काय आहे, एक आपल्या विषयाला एकच पुस्तक आहे, एम लक्ष्मीकांत. एम लक्ष्मीकांत यांचंच पुस्तक वाचायचं आणि मी म्हणल इंग्लिश मधलं वाचा. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी कोळंबे सरांचं मराठीतलं पुस्तक वाचलं तरी चालणार आहे आणि पुस्तकाच्या लेटेस्ट एडिशन घ्यायच्या पहा. ठीक आहे. दुसरं, आपल्या विषयाचा जर मी म्हणतोय त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला मी पोरांनो पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगतोय, मी पूर्ण शुद्धीत तुमच्याशी बोलतोय की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स येतील. त्याच्यासाठी काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा नेहमी काय करायचं असतं, सपोज तुम्ही फंडामेंटल राईट हा टॉपिक अभ्यास करायला घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा या टॉपिकवर आयोगाने आतापर्यंत काय क्वेश्चन विचारलेत त्याचा अभ्यास करायचा. पहिल्यांदा पीवायक्यू बघायचे. पीवायक्यू बघून झाले की नंतर तुम्हाला त्याच्यातून अंदाज येतो की बाबा रे या टॉपिक मधलं मी काय वाचायचं काय सोडून द्यायचं. आपल्याला बरेच लोक नेहमी सांगत असतात आणि ते खरं पण आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना काय वाचायचं याच्यापेक्षा काय वाचायचं नाही हे महत्वाचं आहे. आणि हे कसं कळतं आपल्याला, तर पीवायक्यूचं अनालिसिस करणं. या पीवायक्यूचं 2017 ते 24चं अनालिसिस ग्रुप बी आणि सी दोन्ही परीक्षेचं मी तुमच्या सोबत करणार आहे. त्याबाबत निवांत राहा, मी त्या मेथड पण तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे. नंतर ऍक्च्युली तुम्ही टॉपिक वाचायचा. लक्षात ठेवा, टॉपिकचं काय करायचं, वाचायचा पुस्तकातून. पहिल्यांदा त्याचे प्रश्न बघायचे. कुठलाही टॉपिक राज्यपाल काढला तर पहिल्यांदा राज्यपालाचे क्वेश्चन बघायचे. नंतर मार्गदर्शक तत्व काढले, मार्गदर्शक तत्वावरले क्वेश्चन पाहायचे. कुठलाही टॉपिक काढा आणि हे सगळ्याच विषयाला लागू आहे. त्याच्यानंतर याच्या तुम्ही काढायच्या नोट्स. दुसऱ्या कुणाच्याही नोट्सवर अवलंबून राहू नका. नोट्स स्वतः काढल्या पाहिजेत तर त्या फायद्याच्या असतात. दुसऱ्याचं नोट्स मग पुस्तक आहेत की आपल्याकडे किंवा बाजारात एवढं सगळं काय काय येतंय. माझं म्हणणं असेल, माझी फ्री ऍडवाइस असेल, नोट्स स्वतःच्या काढा. या नोट्स कशा काढायच्या मी तुम्हाला ज्यावेळेस ऍक्च्युअल टीचिंग सुरू करल त्यावेळेस तिथे तुमच्याशी बोलल. त्याच्यानंतर याची करायची रिव्हिजन. वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. कुठला टॉपिक राहतोय, कुठला विसरतोय माझ्याकडून, कुठला महत्वाचा आहे हे आपल्याला कसं कळणार आहे, पीवायक्यूच्या माध्यमातून. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा आहे याच्या टेस्ट सोडवणं किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन. क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं. याच 5 मार्गानं तुम्हाला कोणत्याही विषयाचा अभ्यास करा, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडणार आहेत. आणि ह्या पद्धतीने केल्यामुळं तुमचं वाचन सखोल होतं आणि स्मार्ट होतं. कसं होतं, स्मार्ट. तुम्हाला स्मार्ट व्हायचंय ना, मग ते स्मार्ट तुमचा इथं अभ्यास होतो आणि याच्यामुळं तुमचा प्रश्न फार कमी वेळात सुटतो. तुमचं कंबाईन ग्रुप बी आणि सी चं सगळ्यात मोठं चॅलेंज मला असं वाटतं की 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. अंदाजे 40 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा आहे. शिवाय या 100चं बायफर्केशन जरी बघितलं तर 80 प्रश्न जे आहेत ते तुमचे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, इकॉनॉमिक्स, करंट, हिस्ट्री या 6 विषयाचे असतात आणि 20 प्रश्न असतात तुमचे मॅथ आणि रिजनिंगचे. मग तुमचा वेळेचं सुद्धा तुम्हाला गणित कळलं पाहिजे. हे 80 प्रश्नासाठी
तुम्ही 35 मिनिटं दिले पाहिजेत आणि या 20 प्रश्नासाठी तुम्ही 25 मिनिटं दिले पाहिजेत आणि हे कधी शक्य आहे तर नियमितपणे टेस्ट सोडवल्यानंतर. आता तुमच्यापैकी जे कोणी पहिल्यांदाच अभ्यास करत असतील त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. कुणा ज्यांचं जुनं पण असेल पण थोड्या मार्कानं स्पर्धा किंवा मेरिट जात असेल त्यांनी पहिल्यांदा 2024 चा पेपर डिस्कस करायचा. कोणता? 2024 चा पेपर डिस्कस करायचा आणि त्याचं अनालिसिस करायचं. किती राईट आलेत, किती रॉंग आलेत, माझ्या सिली मिस्टेक किती झालेल्या आहेत, किती प्रश्न आहेत जे माझे बरोबर येऊ शकतात, याचा सगळ्याचा अभ्यास करायचा. अटेम्प्ट किती झालेत, मग माझा जास्तीत जास्त अटेम्प्ट कसा व्हायला पाहिजे याचा सगळ्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा. आणि तुम्हाला काही वाटलं तर हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला ते पाठवू शकता. 89 83 43 43 81 हा माझा नंबर आहे. 89 83 43 43 81 या नंबरवर तुम्ही मला हे अनालिसिस करून पाठवा. या बॅचच्या माध्यमातून सुद्धा आपण तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहोत. त्यामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे. शक्यतो व्हॉट्सअप करा जेणेकरून ते तुलनेनं सोपं पडतं. ठीक आहे, आता पुढच्या टॉपिक कडे येऊयात. घटना दुरुस्ती. मग एक घटना दुरुस्ती म्हणजे काय असतं, मग कोणतं बहुमत असतं, मग आपल्याला सांगितलं जातं विशेष बहुमताने केली जाते. त्याचं कलम किती आहे, 368 भाग कितवा आहे, त्याच्यानंतर कोणत्या प्रकरणाबाबत अर्ध्या राज्याच्या विधानसभेची मान्यता लागते, हे सगळं आपण त्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. शिवाय कोणकोणत्या घटना दुरुस्त्या महत्वाच्या आहेत, उदाहरणार्थ पाहिलं तर 10, 12, 14 विचारली जाते आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर 21वी घटना दुरुस्ती विचारली जाते, 24वी घटना दुरुस्ती विचारली जाते. आयोगाच्या आवडत्या 42, 44 या घटना दुरुस्ती आपल्याला पाहता येतात. 52वी घटना दुरुस्ती आहे, 61वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहता येते. 73 आणि 74 आपल्या सिलेबस मध्येच आहेत, त्या आपण सेपरेटली पाहणार आहोत. ठीक आहे. मग इतर ज्या काही 99वी घटना दुरुस्ती आहे, रिसेंटली महिला आयोगाची आहे, 104वी घटना दुरुस्ती आहे. या सगळ्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या आणि महत्वाचे कलम मी तुम्हाला लेक्चरच्या वेळी सांगत राहणार आहे. ठीक आहे. राज्यपाल आयोगाचा अतिशय आवडता मुद्दा. तुम्हाला जे ग्रुप बी आणि सी च्या परीक्षेचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, तुमचे जास्तीत जास्त प्रश्न हे राज्याभोवती फिरतात. मग तुम्हाला राष्ट्रपतीवर फार कमी प्रश्न विचारले जातात. म्हणजे राष्ट्रपतीचा अभ्यास करायचा नाही का, तर करायचा. आपण राष्ट्रपती करणार आहोत, उपराष्ट्रपती करणार आहोत, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, संसदेला आपल्याला 3 ते 4 लेक्चर लागतील. पण संसद समजली की तुम्हाला राज्य विधिमंडळ 2 लेक्चर मध्ये समजून जातं. असे काही टॉपिक असतात जे डिटेल करावे लागतात, त्याच्यामुळे ओव्हरऑल तुमचं अंडरस्टँडिंग सुधारत असतं. त्यामुळे ते टॉपिकला आपल्याला तेवढा वेळ लागतो. मग राज्यपालाची नियुक्ती कोण करतं, राज्यपालाला कोणते अधिकार आहेत, राज्यपाल खरंच नामधारी प्रमुख आहेत का. मग महाराष्ट्राच्या राज्यपालासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. एखादी महिला महाराष्ट्राची राज्यपाल झाली का, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण, असे महाराष्ट्राचे राज्यपाल जे पुढे राष्ट्रपती झालेले आहेत, सर्वाधिक दीर्घकाळ राज्यपाल कोण आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत ना ते आपण तिथं डिस्कस करणार आहोत. आज मी फक्त तुमच्याशी सिलेबस विषयी बोलतोय की याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं ते इथं आपण पाहत आहोत. नंतर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. मग याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचं काम काय आहे, त्यांच्या संदर्भातले आर्टिकल 163, 164, 167 आहेत, याचा आपण डिटेल अभ्यास करणार आहे. त्यातलं जास्त करून महत्वाचं आर्टिकल 164 आहे. त्याचा जे काही 8-10 मुद्दे आहेत ते बारकाईनं बघणार आहोत. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ कुणाला जबाबदार असतं, वैयक्तिकरित्या कुणाला जबाबदार असतं, सामूहिकरित्या कुणाला जबाबदार असतं, या सगळ्याच गोष्टी पाहणार आहोत. मंत्रिमंडळाचा काय रोल आहे, कोणत्या प्रकारचे मंत्री असतात, उपमुख्यमंत्री हे काय पद आहे. सध्या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री आहेत, मग त्यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण, नाशिकराव तिरपुडे. सर्वाधिक काळ कोण उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, अजितदादा पवार आपल्याला पाहता येतात. कुणी महिला उपमुख्यमंत्री झाली का, महिला मुख्यमंत्री झाली का. मग इतर राज्यामध्ये कोणते राज्य आहेत जिथं महिला मुख्यमंत्री झाल्यात, साधारण 16 राज्य आहेत. 16 राज्यामध्ये कधी ना कधी एखादी तरी महिला मुख्यमंत्री झालेली आहे. त्यामध्ये जम्मू काश्मीर आहे, राजस्थान आहे, दिल्ली आहे, मध्य प्रदेश आहे,
गुजरात आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, वेस्ट बेंगॉल, ओडिसा, आसाम, त्याच्यानंतर गोवा, गोव्याला महिला मुख्यमंत्री आहेत, तामिळनाडू आहे. हे सगळे राज्य इथं कधी ना कधी, पंजाब आहे, पंजाबला सुद्धा महिला मुख्यमंत्री होऊन गेलेल्या आहेत. याचा सगळा आपण अभ्यास करणार आहोत. राज्य विधिमंडळ, राज्य विधिमंडळामध्ये तुमची विधानसभा, विधान परिषद यांची रचना, कोणत्या राज्यामध्ये विधानसभेचे किती सीट आहेत, विधान परिषदेचे किती सीट आहेत, विधान परिषद स्थापन करण्याची तरतूद काय आहे, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, या सगळ्याची आपण तिथं चर्चा करणार आहोत. येते लक्षात? सूची, सूची म्हणजे त्याला आपण लिस्ट म्हणतो इंग्लिशमध्ये. लिस्ट म्हणजे असे विषय ज्याच्या 3 प्रकारच्या सूची आहेत, युनियन, स्टेट आणि कॉन्करंट. साधारण युनियन मध्ये 98 विषय आहेत. उदाहरणार्थ परराष्ट्र धोरण, मी वापरतो त्या नोटा चलन, रेल्वे, संरक्षण, याबाबत कोण निर्णय घेणार आहे? केंद्र सरकार. कधी तुम्ही ऐकलंय का महाराष्ट्र सरकारने मिलिटरीची भरती काढली? असं होणार नाही. महाराष्ट्र सरकारने रेल्वेची भरती काढली का? होणार नाही, कारण ते केंद्र सरकारचे विषय आपल्याला पाहता येतात. मग राज्य सूचीतले विषय आहेत, शेती आहे, पोलीस आहे, हे राज्य सूचीतले विषय आहेत. कॉन्करंट जे काही समवर्ती सूची आहे, या दोन्ही केंद्र आणि राज्य सरकार सुद्धा याच्यावर कायदे करू शकतं. कॉन्करंट लिस्ट मध्ये आयोगाचा सगळ्यात आवडता विवाह आणि घटस्फोट, शिक्षण, वीज, वने, वजन आणि माप, हे सगळे कॉन्करंट लिस्ट मध्ये आहेत. मग या तिन्ही विषयाची तुम्हाला मी लिस्ट तिथं उपलब्ध करून देईल. सगळं करायचं नाही, मी जेवढं म्हणतोय तेवढंच करा, कारण मी जे काही म्हणणार आहे ते मी कसं सांगणार आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करूनच तुम्हाला तो कंटेंट प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असतो, टेबल ऑफ प्रेसिडेन्स, ज्याला आपण ज्येष्ठता क्रम असं म्हणतो. मग आपल्या देशामध्ये सर्वात ज्येष्ठ कोण आहेत किंवा पहिला मान कोणाला आहे? राष्ट्रपतीला आपल्याला पाहता येतो. मग उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मग पुढचे काही काही गोष्टी येतात, सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष आहेत, मग केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत, उपपंतप्रधान आहेत, भारतरत्न आहेत. या सगळ्याचं पहिल्या 11 लोकांची लिस्ट मी तुम्हाला तिथं देईल, काही हरकत नाही. उच्च न्यायालय, उच्च न्यायालयावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता उच्च न्यायालय आपल्या टॉपिक मध्ये उच्च न्यायालय आहे, पण याचा अर्थ फक्त उच्च न्यायालय करायचं का? तर नाही, आपण सर्वोच्च न्यायालय करणार. सर्वोच्च न्यायालयाला आपल्याला 2 लेक्चर लागतील. नंतर उच्च न्यायालय करणार. उच्च न्यायालयानंतर आपण दुय्यम न्यायालय करणार, जे जिल्हा न्यायालय आहेत ते. त्याच्यानंतर आपण जनहित याचिका, न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ग्राम न्यायालय, याचा सगळ्याचा अभ्यास करणार आहोत. आणि नंतर लोकपाल आणि लोकायुक्त करणार आहोत. ठीक आहे. उच्च न्यायालयामध्ये सुद्धा पहिले उच्च न्यायालय कुठलं आहे, सामायिक उच्च न्यायालय कुठलं आहे, 7व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहेत, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता काय आहे, त्यांचे अधिकार काय आहेत. आता सध्या भारतात सगळ्यात मोठा प्रकरण चाललेलं आहे, यशवंत वर्मा, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया आहे. मग त्या टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आपला अभ्यासाचा तो भाग असणार आहे. न्यायाधीशाला पदावरून दूर करण्यासाठी संविधानात काय तरतूद सांगितलेली आहे, त्याच्यानंतर 1968चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये काय तरतूद आहे, याचा सगळ्याचा आपण तिथे डिटेल अभ्यास करणार आहोत. घटनात्मक संस्था आणि आयोग, हा आयोगाचा खूप आवडता टॉपिक आहे. त्याच्यामध्ये तुमचं इलेक्शन कमिशन आलं, स्टेट इलेक्शन कमिशन आलेलं आहे, तुमचं युपीएससी आलं, आपली परीक्षा जी घेते ती एमपीएससी आलेला आपल्याला पाहता येतंय. राज्याचा महाधिवक्ता म्हणजे सरकारचा प्रमुख वकील आहे, त्यांच्याविषयीची माहिती आपण तिथं पाहणार आहोत. एक एक करून असे जे महत्वाचे विषय आहेत तिथं आपण डिस्कस करत राहणार आहोत. शासकीय आयोग जे असतात, शासकीय कोणते इतर महत्वाचे आयोग आहेत का ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो? महिला आयोगावर काही विचारला जाऊ शकतो का? एससी एसटी आयोगावर काही विचारलं जाऊ शकतं का? याची आपण तिथं थोडक्यात चर्चा करणार आहोत. निवडणूक आयोग आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे, त्याच्यावरही आपण बोलणार आहोत. महाधिवक्ता 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता तुम्हाला मी जे काही तुमच्या सोबत असणार आहे
त्याच्यासाठी कोर पॉलिटी आणि पंचायत राज हे 2 टॉपिक असणार आहेत. आता पंचायत राज मध्ये सुद्धा आपण काय करतो, पंचायत राजचा अभ्यास करताना सुद्धा आपण काय करतो की सगळं करत बसतो. म्हणजे पंचायत राज म्हणलं की पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं पार्श्वभूमी, ठीक आहे. नंतर 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, नंतर समित्या, केंद्राच्या समित्या, राज्याच्या समित्या, एवढं आहे. त्याच्यानंतर तुमचं जिल्हा परिषद आलं, पंचायत समिती आली, ग्रामपंचायत आली, ग्रामसभा आली, पुन्हा इकडं महानगरपालिका आली, नगरपालिका आली, नगर परिषद आलेली आहे, नगर पंचायत आलेली आहे, हे सगळं. मग त्याच्यानंतरही आपलं मन भरत नाही, आपण कटक मंडळ, कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा छावणी मंडळ याचाही अभ्यास करतो. पण तुम्ही ज्यावेळेस स्वतः या प्रश्नाचं डिस्कशन करणार आहात किंवा अनालिसिस करणार आहात किंवा माझ्यासोबत आपण सोबत इंटरॅक्टिव्ह पद्धतीने करू दे, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न 73 आणि 74 घटना दुरुस्ती आणि ग्रामपंचायत किंवा ग्राम प्रशासन या टॉपिक रिलेटेड विचारले जातात. मग तुम्ही अभ्यास करताना या टॉपिकचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. येते लक्षात? आणि मग मी त्याच्यावरचे टॉपिक पण डिस्कस करील, कंटेंट पण डिस्कस करील आणि त्याच्यावरचे प्रश्न पण डिस्कस करेल. त्यामुळं आपण या बॅच मध्ये तुमचं महत्वाचं सगळं जे काही पॉलिटी या विषयाचं आहे आणि पंचायत राज या विषयाचं आहे ते सगळं पाहणार आहोत. ठीक आहे, पहा आतापर्यंत मी तुम्हाला काय काय सांगितलं, आयोगाने तुम्हाला काय सिलेबस दिलेला आहे. सिलेबसचं आपण डिकोड केलं की सिलेबस डिकोड केला आपण. मग कोणते आयएमपी टॉपिक आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आयएमपी टॉपिक मधलं काय करणार आहोत ते सांगितलेलं आहे. मी तुमचे पीवायक्यू डिस्कशन घेणार आहे, पंचायत राज घेणार आहे. हे सगळं आपल्याला कशातून करायचंय, एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकातून याचा अभ्यास करणार आहोत. मग झालं का आपलं सगळं? पहिल्या दिवशी झालं का? नाही. आज आपण काय करू, तुम्हाला खऱ्या अर्थाने काय प्रश्न विचारले जातात त्याचे थोडे नमुने पाहूयात, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यापेक्षा, ठेवायलाच पाहिजे तुम्ही, मी काय तुम्हाला चुकीचं सांगणार नाही, परंतु काय प्रश्न असतात याचं सुद्धा तुम्ही स्वतः अनालिसिस करणं गरजेचं आहे. आता प्रश्नाचं अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्याच्याविषयी आपण थोडं बोलूया. काही प्रश्न असतील तर मला सांगत चला. हा तुमचा ऍक्च्युअली पेपर असतो. जे कोणी नवीन असतील ते, जुन्या विद्यार्थ्यांना हे काही नाही. आणि या बॅच मध्ये आपण जे काही टीचिंग करणार आहोत ते बेसिक ते ऍडव्हान्स असणार आहे. तुमच्यातल्या प्रत्येकाला समजेल आणि ज्यांना अगोदर ज्यांनी वाचून झालेलं आहे तुमची चांगली रिव्हिजन होईल याची मी काळजी घेईल, ते टेन्शन घेऊ नका. आपल्या पॉलिटीचे क्वेश्चन पाहू आपण. हा, इथं आपले क्वेश्चन आहेत पहा. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? कुणाला उत्तर माहिती आहे? हा प्रश्न का आला असेल? कारण निवडणूक आयोगाला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत हे बघणं गरजेचं आहे. मग ते आपल्याला प्रेडिक्ट करता आले पाहिजे. 24 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी, 15 जानेवारी. 26 जानेवारीला ऑलरेडी आपला प्रजासत्ताक दिन आहे. मग त्या दिवशी दुसरा दिवस असेल का रे पोरांनो? नाही. 15 जानेवारी नाही. मग ह्या सिक्वेन्सने विचारलेत याच्यापैकीच कुठला तरी असणार आहे. तर 25 जानेवारी का? कारण त्या दिवशी 25 जानेवारी 1950 ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. त्यांचा स्थापना दिवस आहे. मग हे सगळं आपण पाहणार आहोत. मग राष्ट्रीय मतदार दिवस कधी सुरू झाला, मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आर्टिकल किती आहेत, भाग किती आहेत,
आता ते बिहारच्या निवडणुकीमुळे इलेक्शन कमिशन फार चर्चेत आहे. तर त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांच्या इतर निवडणूक आयुक्त यांची संख्या कोण ठरवतं, यांना पदावरून दूर कोण करायचं, सध्याचे कितवे निवडणूक आयुक्त आहेत, 26वे कोण आहेत, ज्ञानेश कुमार आहेत, याचा सगळा अभ्यास करणार आहेत. त्यांचं टेन्युअर किती आहे, 665. त्यांना पदावरून दूर कसं करता येतं, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. हे सगळंच आपण तिथं डिस्कस करणार आहोत. आता अनुसूची, शेड्यूल, त्याला परिशिष्ट पण असं म्हटलं जातं. तुम्हाला अभ्यासासाठी एकूण 12 अनुसूची आहेत. त्यातली पहिली सोडली तर बाकी सगळ्या तुम्हाला महत्वाच्या आहेत, ज्याच्यावर आजपर्यंत कधी ना कधी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि आपण अभ्यास करताना त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणार आहेत. मी ज्यावेळेस तुम्हाला हे लिस्ट या टॉपिक मध्ये येईल, हा टॉपिक आपला संविधानाचे वैशिष्ट्य याच्यामधला समाविष्ट आहे. त्यावेळेस तुमच्याकडून मी बसल्या जागेवर 12ची 12 पहिली सोडा, ती सगळ्या म्हणजे जे काय राहतील 11 त्या अनुसूच्या पाठ करून घेणार आहे. त्याच्यातल्या विशेष करून दुसरी तिसरी अनुसूची जास्त महत्वाच्या आहेत. त्याच्यात 9 लोकांचा उल्लेख आहे. चौथी सोपी आहे. 5वी 6वी मध्ये 4 राज्य आहेत. त्याच्यानंतर 7वी 8वी महत्वाची आहे. 11वी 12वी महत्वाची आहे. 10वी पक्षांतर बंदी कायदा आहे. त्या सगळ्या पाहणार आहे. इथं काय विचारलंय आपल्याला, केंद्र राज्य यांच्यातल्या अधिकार विभाजनाची संदर्भातली आहे. म्हणजे लिस्ट विषयीच आपल्याला विचारलेलं आहे. मग कोणती आहे ते पण आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. मग प्रश्नाचं अनालिसिस करणं म्हणजे डायरेक्ट उत्तराकडे जाणं नाही. आयोगाने प्रश्न काय विचारला आहे, पर्याय कसे सिमिलर टाकलेत का, त्याच्यातून काही हिंट मिळते का, हे एक एक करून आपण पाहणार आहे. 52वा, मी आताच तुम्हाला म्हटलं होतं, राज्यघटनेचे जनक शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचं हृदय आणि आत्मा म्हटलेलं आहे, 31, 32, 33, 34. कोणता आहे, मग सगळ्यांना माहिती आहे 32. आता ज्यावेळेस आपण फंडामेंटल राईट बघू, या 32 आर्टिकलला आपल्याला साधारण अर्धा तास लागेल. मग त्याच्यातले 5 प्रकार आहे. रिट ज्युरिडिक्शन म्हणतो आपण त्याला. मग त्यात सुप्रीम कोर्टाला काय अधिकार आहेत, हायकोर्टाला काय अधिकार आहेत, मग हेबियस कॉर्पस म्हणजे काय, मॅन्डमस म्हणजे काय, प्रोहिबिशन, सर्चोरारी, को वॉरंटो, हे 5 प्रकार पाहणार आहोत. आणि मग कलम 32 विषयीचा हा प्रश्न आहे. येते लक्षात, प्रश्न पाहणं गरजेचं आहे. पहा, इथून पुढे तुम्ही तुमच्या विषयाचा किंवा 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला ज्या तुमच्या परीक्षा आहेत त्याचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचं, एखाद्या वेळी पुस्तक नाही वाचलं तरी चालत, लक्षात ठेवा, परंतु प्रश्न पाहिले पाहिजेत आणि रोज कमीत कमी 100 क्वेश्चन सोडवले पाहिजेत. कारण मी वारंवार बोलतो की तुमची परीक्षा ही पुस्तक वाचायची नाही, प्रश्न सोडवायची आहे. आयोग तुम्हाला काय करतं, 100 प्रश्न देतं आणि त्याच्यासोबत आयोग काय करतो, तुम्हाला एक 60 मिनिट देतं. आयोग म्हणतं 60 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन सोडव, त्याच्यातले ज्याचे जास्तीत जास्त बरोबर येतील त्याला मी पास करणार आहे. आयोगाने कधी तुम्हाला विचारलंय का, हे पुस्तक वाचलंस का तू, तू किती वर्ष झाला अभ्यास करतोय, तू फ्रेशर्स आहेस का, तू अंडर ग्रॅज्युएट्स आहेत का, तुझं शिक्षण झालंय? आयोग कधी त्या गोष्टीत पडत नाही. आयोग काय म्हणतं, मी तुला एवढे प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचे हे उत्तर आहेत, ते उत्तर जर तुझे बरोबर आले तर मी तुला पास करणार आहे. तुझं वय किती आहे, तुझं शिक्षण किती आहे, तुझा अभ्यास किती आहे, तू किती मिनिटात पेपर सोडवलाय, याच्या संदर्भात आयोगाचं काहीही घेणं देणं नाही. म्हणून हे जर साध्य करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवले पाहिजेत. आता पहा, हे सगळे क्वेश्चन मी तुमचे डिटेल घेणारच आहे, पण आज ओरिएंटेशनचं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मला आयोग कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारते हे तुम्हाला दाखवायचे. आणि आज आपण फक्त विषयाची ओळख करून घेतोय, आज ऍक्च्युअली काही टीचिंग करणार नाहीत आपण. राष्ट्रपती संदर्भातला प्रश्न आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, आपल्याला महत्वाच्या टॉपिक मध्ये मी राष्ट्रपतीचं नाव घेतलं का नाही, परंतु क्वेश्चन आहे, यावर्षी विचारलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं, जरी तुम्हाला क्वेश्चन नाही विचारला तरी मी तुम्हाला ते शिकवणार आहे, कारण आयोग कधी ना कधी त्याच्यावर क्वेश्चन विचारत असतो. काय आहे, राष्ट्रपतीचं कलम 58 आहे. पात्रतेसंदर्भातला आपल्याला विचारलेला आपल्याला पाहता येतं. बऱ्याच लोकांनी इंग्लिशमुळे हा प्रश्न चुकलेला आहे.
माझं तुम्हाला पुन्हा एकदा फ्री ऍडवाइस आहे. कंबाईनला ते पॉसिबल होत नाही, पण राज्यसेवेला ते पॉसिबल होतं. तरी माझं म्हणणं असेल प्रश्न पाहताना दोन्ही लँग्वेज मध्ये पहा. आयोग आपल्याला ज्यावेळेस मराठी आणि इंग्लिश या प्रश्नामध्ये थोडीशी वेगवेगळी माहिती असेल तर आयोग आपल्याला इंग्लिश मध्ये दिलेली माहिती योग्य धरतं. तर मला वाटतंय प्रश्न वाचताना सवय लावताना इंग्लिश मध्ये वाचावे किंवा जॉग्राफी, सायन्स, इकॉनॉमिक्स हे विषय इंग्लिश मध्ये पटकन समजतात. तर तसं असेल तर इंग्लिश शब्द लक्षात ठेवावेत असं मला वाटतं. मग राष्ट्रपतींना कोणत्या कारणावरून पदावरून दूर केलं जाऊ शकतं याचं कारण आहे. मग राष्ट्रपतीमध्ये मी तुम्हाला याच्याविषयी डिटेल बोलणार आहे. मग आर्टिकल विचारले, राष्ट्रपतीचं आर्टिकल म्हणजे राष्ट्रपतीचा अभ्यास करताना तुम्ही आर्टिकल केले पाहिजे. ठीक आहे. महत्वाच्या आर्टिकलची मी तुम्हाला लिस्ट देईल, महत्वाच्या घटना दुरुस्तीची पण देईल. त्याच्यानंतर राष्ट्रपतीला पदावरून दूर करणं, महाभियोग प्रक्रिया तुम्ही समजून घेतली पाहिजे. लक्षात ठेवा. त्याच्यावर तुमचा भर असला पाहिजे. हा तुमचा अभ्यासाचा भाग आहे. पुढे पहा. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला दिसेल इथे घटना दुरुस्ती आहेत, परंतु प्रश्न कोणासाठी विचारलाय? 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल. म्हणजे प्रश्न कोणाचा आहे? वरती प्रेसिडेंट झालं आणि इथं गव्हर्नर राज्यपाला संदर्भात आहे. 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच राज्यपाल असण्याची तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने केलेली आहे? तर 7वी घटना दुरुस्ती. संविधानात काय तरतूद होती? तर प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र राज्यपाल असावा, परंतु ते नंतर शक्य झालं नाही. म्हणून 7वी घटना दुरुस्ती आयोगाची इतकी आवडती आहे ना, आयोग खूप वेळा विचारतो. 7व्या घटना दुरुस्तीद्वारे मग आपल्याला कळतं की तुम्हाला आयोग काय काय प्रश्न विचारतं आणि कोणत्या घटना दुरुस्त्या करायला पाहिजेत. तिथं आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. 2 किंवा अधिक राज्यासाठी एक राज्यपाल, त्याची घटना दुरुस्ती विचारलेली आहे. मग राज्यपालाचा अभ्यास करताना पहिल्याच पानावर आपल्याला ते सापडतं. मग राज्यपालाचे आर्टिकल पाहू आपण. राज्यपाला संदर्भातल्या इतर काही घटना दुरुस्ती आहेत का ते पाहूयात. मूळ मसुद्यामध्ये जेव्हा संविधानाचा ड्राफ्ट तयार होत होता त्यावेळेस राज्यपालाची निवड कशी करावी याच्याविषयी काय मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचाही काय काय उल्लेख केलेला आहे ते सुद्धा आपण तिथं पाहणार आहोत. आता सर्वोच्च न्यायालयाची संख्या वाढवायची हा अधिकार कुणाला आहे? संसदेला. पहिला प्रश्न इथंच तयार होतो. सर्वोच्च न्यायालयाची संख्या वाढवायची. सध्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश आहेत? 33+1. 33+1 34 न्यायाधीश पाहता येतात. एक सरन्यायाधीश. बरोबर. मग हा ठराव कोणत्या बहुमताने झाला पाहिजे? साधं, विशेष, निम्म्या राज्याची अनुमती वगैरे आहे. मग तुम्हाला प्लेन प्रश्न विचारला जातो की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च संसदेला. पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? मग याची तयारी करून ठेवली पाहिजे किंवा हे तुम्हाला प्रिडिक्ट करता आलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट विचारले ना, मग हायकोर्ट का नाही विचारणार? मग हे तुम्हाला आपोआप रिदम आला पाहिजे. आणि हा कसा येणार आहे? तर पीवायक्यूच्या अनालिसिस मधून येणार आहे. पहा प्रश्न 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती संदर्भातला विचारलेला आपल्याला पाहता येतोय. त्यातला भाग कोणता आहे? कोणता नवीन जोडलेला आहे का? मग त्याचे 11 अनुसूची कोणत्या आहेत? त्याचे आर्टिकल मी तुम्हाला सांगणार आहे. ग्रामपंचायतीचा आर्टिकल सांगणार आहे, ग्रामसभेचा आर्टिकल सांगणार आहे किंवा 73व्या घटना दुरुस्तीतले महत्वाचे आर्टिकल सांगणार आहे. राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्तीय आयोग, त्याच्यानंतर तुमची जिल्हा नियोजन बॉडी जे पालकमंत्री म्हणता तुम्ही, पालकमंत्री जे आहेत त्याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत. महानगर नियोजन समिती त्याच्याविषयीचं पाहणार आहोत. कोणत्या राज्याला 73वी घटना दुरुस्ती लागू नाही ते पाहणार आहोत. कोणत्या राज्याला 74वी घटना दुरुस्ती लागू नाही त्याचा अभ्यास करणार आहोत. हे सगळं आपण तिथं पाहणार आहोत. नंतर 73व्या घटना दुरुस्तीतल्या बंधनकारक तरतुदी कोणत्या आहेत, ऐच्छिक तरतुदी कोणत्या आहेत याचा सगळ्याचा आपण तिथं अभ्यास करणार आहोत. नंतर पेसा कायदा काय आहे, पेसा कायदा कधी आहे, कोणत्या राज्याला पेसा कायदा लागू आहे, आपल्या महाराष्ट्र संदर्भातलं काय आहे, याच्यातलं आरक्षण काय काय आहे, हे सगळे गणित आपण तिथं सोडवणार आहोत. पुढं घटना दुरुस्ती विचारली पुन्हा एकदा. कोणत्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेमध्ये
समाजवादी आणि धर्मनिरपेक्षत हे शब्द टाकलेले आहेत. मला वाटतं याचं सगळ्याला उत्तर येत असेल. 42वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहता येते 1976 ला. मग आणखी कुठला शब्द टाकलेला आहे तर समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि तिसरा शब्द आहे एकात्मता. त्याला इंग्लिश मध्ये आपण इंटिग्रिटी म्हणतो. मग पहिला प्रश्न विचारला जातो तुम्हाला, प्रस्तावनेमध्ये दुरुस्ती करता येते का? हो. काय पुरावा? यापूर्वी कधी केली 42वी घटना दुरुस्ती. काय बदल केलाय? समाजवादी, धर्मनिरपेक्षता, एकात्मता. आता हा जो प्रश्न आहे तो करंट रिलेटेड पण आहे. काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस केली, भारतीय संविधानामधले जे समाजवादी, धर्मनिरपेक्षता हे शब्द आहेत ते काढून टाकावेत. परंतु मग त्याच्यातला बेसिक स्ट्रक्चरचा काय भाग आहे, कोणते मूलभूत तत्व आहेत, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. येतंय लक्षात? म्हणून प्रश्न पाहणं गरजेचं आहे. कलम. आता हे सगळे कलम तुम्हाला विचारलेले आहेत. आयोग शब्द टाकताना कधी कधी अनुच्छेद शब्द टाकतं, परंतु इंग्लिश मध्ये वाचलं तर सगळीकडे आर्टिकलच आहे. मराठीमध्ये कलम किंवा अनुच्छेद असे दोन शब्द वापरले जातात आणि इंग्लिशमध्ये रूल आपलं आर्टिकलच म्हटलं जातं. मग हे सगळे आर्टिकल दिलेले आहेत. हे आर्टिकल कशामधले आहेत तुमचे? हे सगळे आर्टिकल आहेत तुमचे फंडामेंटल राईट मध्ये. आता असे जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी स्पर्धा परीक्षेविषयी तुम्हाला नेहमी सगळे सांगतात किंवा तुम्ही ऐकलेही असेल, नसेल ऐकलं तर चांगलीच गोष्ट आहे की खूप पाठांतर करावं लागतं, खूप फॅक्ट्स असतात. मग त्याच्यात किती तथ्य आहे? मग प्रत्येक प्रश्न लॉजिकने सोडवता येतो का? प्रत्येक प्रश्न अभ्यासानं सोडवता येतो का? सपोज आता तुम्हाला 100 प्रश्न विचारले, या 100 पैकी 50 क्वेश्चन असे असतात ते सगळ्यांना येतात, 30 क्वेश्चन मध्यम असतात आणि 20च क्वेश्चन अवघड असतात. मग याच्यात सुद्धा आपण अभ्यास करताना पुढे बोलणारच आहोत. या 50 पैकी तुम्हाला कमीत कमी 40 तुम्हाला मार्क्स पडले पाहिजेत, 30 पैकी 15 आणि इथं 20 पैकी 10. म्हणजे किती झाले? 50 50 आणि 15 65. आणि या वर्षी सगळ्यात जास्त मेरिट लागले 62.5. तरी सुद्धा आपण सेफ स्कोर मध्ये आहोत. येतंय लक्षात? या वर्षी 78 पर्यंत पोरांना मार्क पडलेले आहेत. म्हणजे त्यांना शक्य आहे तर तुम्हाला शक्य आहे. ते कसं करायचं हेच आता आपण शिकणार आहोत, हे लक्षात ठेवा. मग याचं उत्तर जे आहे, मला आता सगळे आर्टिकल पाठ नाहीत, मग असे प्रश्न सोडवायचे कसे किंवा कमी वेळात कसे सोडवायचे हे आपण पाहणार आहोत. सगळ्याचे आवडतं आर्टिकल आणि सगळ्याला माहित असणारं आर्टिकल असतं 17. आर्टिकल 17 मध्ये काय तरतूद आहे? अस्पृश्यता. मग अस्पृश्यता कुठं दिसतंय का तुम्हाला? मला इथं दिसलं. मग ड च 3 नंबरचा पर्याय, ड च 3 नंबरचा पर्याय एकच उत्तर आहे. आलं माझं उत्तर. आलं का लक्षात? मग आयोग आपल्याला हिंट देतं का? मग तुम्ही जी काही माहिती आतापर्यंत केलेली आहे ती माहिती लक्षात ठेवणं किती गरजेचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं कसं गरजेचं आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. येतंय लक्षात? मग इतर जे कलम दिलेले आहेत, मग 14चं दिलेलं आहे कायद्यासमोर समानता आहे. 15चं जात, धर्म, लिंग, वंश या आधारे भेदभाव करता येणार नाही. आता याची आपण ट्रिक वापरतो, RRCSP म्हणतो, रिलिजियन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. या 5 आधारावरून भेदभाव करता येणार नाही, इतर कोणत्याही कारणावरून भेदभाव करता येतो. आणि 16चं काय दिलेलं आहे? सार्वजनिक नोकरी. तुम्ही आता एमपीएससीचा फॉर्म भरणार आहे, आयोग कधी म्हणतोय का या जातीच्या लोकांनी भरू नका, या वयोगटाच्या लोकांनी भरू नका, या ठिकाणी जन्म घेतलेल्या लोकांनी भरू नका, महिलांनी भरू नका, असं करता येत नाही. कारण कायद्या सगळ्या सरकारी नोकरीसाठी सगळ्याला समान संधी आहे, याची तरतूद 16 मध्ये आहे. तुम्ही जे आता एमपीएससीची ग्रुप बी आणि सी ची पूर्व परीक्षा देणार आहेत, तो अधिकार तुम्हाला कुठे मिळाला आहे? कलम 16. कळालं? आता पुढे पहा. विधानसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये केलेली आहे? आता इथं त्यांनी विधानसभा विचारलंय, परंतु आयोग नेहमी एकाच गोष्टीवर प्रश्न विचारतं, खालीलपैकी कोणतंच कलम विधान परिषदेची निर्मिती किंवा रद्द करण्यासंदर्भातला आहे? तर 169 विधान परिषदेविषयीचे 169. मग इथं विचारलेलं आहे आपल्याला विधानसभा. मग विधानसभेच्या रचनेसंदर्भातलं कलम, मग यातलं कोणतं कलम आहे हे आपल्याला बघायचंय. मग आता ज्यावेळेस आपण राज्याच्या विधानसभेचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस आपण हे सगळं बोलणार आहोत.
कॅबिनेट मिशन, या कॅबिनेट मिशनच आपली संविधान सभा स्थापन झालेली आहे. त्याचं सदस्य कोण नव्हतं, याला त्रिमंत्री योजना पण म्हटलं जातं, कारण याच्यात 3 लोक आहेत. मग क्रिप्स आहेत, लॉरेन्स आहेत, अलेक्झांडर आहेत. जे क्रिप्स योजनावाले क्रिप्स ना, ते क्रिप्स. ठीक आहे, मग ती आपण पाहणार आहोत. याच्यापूर्वी काँग्रेसने कधी मागणी केली, पहिले व्यक्ती कोण आहेत ज्यांनी संविधान सभेची मागणी केली, याचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आता इथं पहा, इथं फार डिटेल विचारलेला आहे, पण घाबरून जायचं नाही. आता पहा, हा प्रश्न मी बारकाईने वाचतो आणि हा तुम्हाला काहीच अभ्यास नसेल तरी कसा सोडवता येतोय ते पाहूयात आपण. राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत ही त्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या कोणत्या तारखेनुसार अस्तित्वात राहील किंवा कोणत्या कधीपासून 5 वर्ष अस्तित्वात राहील. लक्षात ठेवा, तुमची ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तुमचं संसद, संसदेमधलं पण लोकसभा, विधानसभा, यांचा कालावधी मोजताना कधीपासून मोजायचा, तर लक्षात ठेवा, ज्या दिवशी त्यांची पहिली बैठक होणार आहे, पहिल्या बैठकीपासून पुढचे 5 वर्ष आहे का? उदाहरणार्थ तुम्ही इथून पुढे या परीक्षेचा अभ्यास करून PSI किंवा तुम्हाला जी पाहिजे ती ड्रीम पोस्ट मिळालेली आहे, मग ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी तुम्हाला सरकारी नोकर मानलं जातं का ज्या दिवशी तुम्ही सही करता त्या दिवशी मानलं जातं? ज्या दिवशी तुम्ही ट्रेनिंगला जाता ना त्या दिवशी तुम्हाला पहिला मानलं जातं. तसंच याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, निकाल जाहीर झाल्यापासून नाही, ज्या दिवशी त्यांची पहिली बैठक होईल, सगळ्या लोकनियुक्त सरकारविषयी लक्षात ठेवायचं, पहिल्या बैठकीपासून पुढचे 5 वर्ष कालावधी मोजला जातो. आता संघराज्य वैशिष्ट्ये काय आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फेडरेशन असं म्हणतो. फेडरेशन हा शब्द काय आपल्या संविधानामध्ये नाही. संघराज्य म्हणजे काय, केंद्र आणि राज्य या दोघांचं अस्तित्व, दोघांचे अधिकार याच्याविषयीची तरतूद. मग कोणतं संघराज्य आहे किंवा नाही असं विचारलेलं आहे. मग संघराज्य पाहणार आहोत, युनिटरी फीचर्स पाहणार आहोत, संसदीय पद्धत पाहणार आहोत, अध्यक्षीय पद्धत पाहणार आहोत. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धत आहे, श्रीलंकेमध्ये आहे, त्याचाही आपण अभ्यास करणार. पुन्हा कलम विचारलंय, महिलांचं आरक्षणासंदर्भातलं विचारलेलं आहे. आरक्षणाचे कलम 243D हे 73व्या घटनादुरुस्तीचं आहे, 243T जे आहे ते 74व्या घटनादुरुस्तीचं आहे. मग मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीतले सुद्धा महत्वाचे कलम तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यातून काय कळतंय, तर पंचायतीचं किंवा 73व्या घटनादुरुस्तीतले आर्टिकल विचारतात. इथं पण विचारलंय, तिथं पण विचारलेलं आहे. आता पहा, मी हे पण सांगतो की बऱ्याच वेळा मागच्या प्रश्नामध्येच पुढच्या प्रश्नाचं उत्तर असतं. इथं पहा, 243E आर्टिकल दिलंय, ठीक आहे, आणि आरक्षण म्हटलंय. आता थोडस मागं बघा, इथं 243 आर्टिकल नुसार काय म्हटलंय, स्थापनेचा दिनांक म्हटलंय. मग तुमच्या उत्तरामध्ये एक पर्याय आपोआपच गेला, त्याच्यात आरक्षणाची तरतूदच नाही ना. येतंय लक्षात? मग या पद्धतीने तुम्हाला प्रश्न पाहणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा प्रश्न आपण पाहू त्यावेळेस तुमच्याही लक्षात येईल किती क्वेश्चन रिपीट होत आहेत, कोणत्या टॉपिकवर रिपीट होत आहेत, कोणत्या टॉपिकवर किती डिटेल विचारतायत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाणार आहे. 165 आर्टिकल कशा संदर्भातला आहे? मग विचार करा, साधारणपणे तुम्हाला या परीक्षेमध्ये 15 वगैरे क्वेश्चन आहेत, त्या 15 पैकी आर्टिकलचे किती क्वेश्चन दिसत आहेत हो? मग तुम्ही अभ्यास करताना आर्टिकल किती करणं गरजेचं आहे? मग मी तुम्हाला त्या टॉपिकचे आर्टिकल महत्वाचे सांगतच राहणार आहे. मग याच्यात महाधिवक्ता जो राज्य सरकारचा प्रमुख वकील आहे त्यांच्या संदर्भातली तरतूद केलेली आहे. आणि प्रश्न पण पाहना, 65 नंबरचा आहे, आर्टिकल 165 आहे. येते का लक्षात? ती पण आपण हिंट पाहायला पाहिजे. आयोगानं ते क्वेश्चन काही आयोग पर्याय काही रॅन्डम टाकत नाही, पहा, आयोग विचार करून टाकते. मग असं काही लिंक लागते का तेही बघता आलं पाहिजे. आणि हे सगळं आपण याच्यामध्ये एक एक करून शिकणार आहोत. अशा प्रकारे आपले 50 पासून 65 पर्यंतचे क्वेश्चन आपल्याला इथं पाहता येतात. मग असे अनेक पेपर आहेत. आज आपण सगळंच करत बसणार नाहीत, तर आज मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण
कुठल्या परीक्षेची तयारी करतोय? ग्रुप बी आणि सी ची पूर्व परीक्षा. त्याच्यासाठी पुस्तक कुठलं लागणार आहे? एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, मी म्हणन इंग्लिश असा. नसल तर कोळंबे सरांचं पुस्तक वाचा, लेटेस्ट एडिशन घ्या. त्याच्यानंतर महत्वाचे टॉपिक कोणते आहेत त्याची आपण माहिती घेतलेली आहे आणि अभ्यास करताना हे करणार आहेत. कसा अभ्यास करायचा, काय करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या पद्धतीने आपण करणार आहोत किंवा तुम्ही त्याचे रिव्हिजन करायला पाहिजे. माझा नंबर पण दिलेला आहे, तुम्हाला माझ्या विषयासंदर्भातली काही अडचण असेल तर मला विचारू शकता. आणि प्रश्न पाहिलेले आहेत आणि ही जी बॅच आहे आपली एमपीसी कंबाईन गट ब क पूर्व परीक्षेची संपूर्ण तयारी, ही बॅच तुमची 21 जुलै पासून सुरू होत आहे. त्याच्यामध्ये माझाही समावेश आलेला आहे आणि इतरही फॅकल्टी आहे. या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला 65 प्लस मार्काची कशी तयारी मिळेल किंवा तेवढे मार्क कसे पडतील हे तुम्हाला तिथं मिळणार आहे. ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. हायब्रिड स्वरूपाची बॅच आहे. तुम्ही इथं येऊन पण बसू शकता आणि समोरासमोर पण डिस्कस करून आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो, ते बोलता येतं. या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता आणि इनलाइट एज्युटेक या ऍपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्या ऍपवर सुद्धा फ्री कंटेंट आहे, जो सुद्धा तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना उपयोगाचा असणार आहे. अशा प्रकारचे ही बॅच जी आहे ती बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही ही बॅच जॉईन करा आणि त्यातला फ्री कंटेंटचा आधी खात्री करून घ्या आणि मगच बॅच जॉईन करा. ठीक आहे, आज आपण इथं थांबूयात. हे ओरिएंटेशनचं लेक्चर होतं. ऍक्च्युअल टीचिंगच्या वेळेस मग आपण डिटेल बोलूयात. तोपर्यंत काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण बोलूयात. आज इथं थांबूयात. थँक्यू.